शेवटचा जो डायलॉग आहे या ट्रेलरचा, तो मुलगा विचारतो गुरुजींना की वेलांटी बदलल्यानंतर इतिहास बदलतो का? खूप मोठा प्रश्न आहे. इलांटी चुकली तर इतिहासही बदलते काय? खरंच बदलतो इतिहास? हा प्रश्न मेकर्सनी स्वतःलाही विचारावा आणि प्रेक्षकांनाही विचारावा. बदलतो का इतिहास? कारण पहिली गोष्ट म्हणजे हा सिनेमा जो आहे याच्यामध्ये जाती, धर्म याबद्दल भाष्य केलेलं आहे. काही छान गोष्टी पण आहेत की प्रत्येकाचे जात वेगळी किंवा असं काही न ठेवता एकत्र आलं पाहिजे. एकत्र येणं म्हणजे स्वराज्य. ही खूप छान गोष्ट या ट्रेलरमध्ये बघायला मिळाली की आपण सगळे जाती धर्माचे लोक जे आहोत ते भारतामध्ये राहतो, त्यांनी एकत्र राहायला पाहिजे. तो जो मुलगा खालिद आहे तो आपल्या आजीला विचारतो अफजल खान कोण? बुलढाणा वाली मेरी माउस का लड नाही. म्हणजे लहानपणी आपल्याला किंवा आपल्या वर्गात घडलेल्या ज्या घटना आहेत ह्याचं चित्रीकरण या सिनेमामध्ये बघायला मिळतं. कारण की आम्ही पण शाळेत जेव्हा होतो एखादा एक दोन मुसलमान मुलं असली ते आमचे मित्रच होते, पण ते त्या वेळेला बऱ्याच अशा गोष्टी घडायच्या की त्यांच्या मनावर त्या गोष्टीचा आघात व्हायचा. आपण असं बोलतो गमतीमध्ये बरंच काय काय बोलायचो, लाला लाय लाला लाय लल्लो. तर त्या अशा पद्धतीच्या काही गोष्टी बोलल्या जायच्या त्यावेळेला. आता ते बोललं जात नाही, चांगली गोष्ट आहे. पण तेव्हा काय समंजसपणा नसतो म्हणून आपण बंकस म्हणून आपण मुलांना चिडवायचं. तसे काही प्रकार या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहेत. कारण की या टीजरमध्ये या ट्रेलरमध्ये आपल्याला तशा दिसतात. वर्गामध्ये घडलेल्या घटना आणि त्याने होणारा त्या मुलावर परिणाम ह्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे खालिद का शिवाजी. मुळात पहिली गोष्ट म्हणजे मला मेकर्सना नम्र विनंती करावीशी वाटते. 8 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होतोय. याचं टायटल जर बदलता आलं तर बघा, खालिद के छत्रपती शिवाजी महाराज किंवा अशा टाईपचं काही टायटल दिलं तर बरं होईल. राहिली गोष्ट अशी की मुसलमान आणि हिंदू ह्यामध्ये न पडता हा सिनेमा एकोप्याचा सिनेमा असेल असं मला वाटतं. कारण तसं बघायला गेलं तर या सिनेमामध्ये ज्या ट्रेलरमध्ये असं क्लिअर कट दिसतं की शिवाजी महाराज अफजल खान यांच्यामध्ये काही गोष्टी घडल्या त्याचे परिणाम या मुलांवरती होतात किंवा प्रश्न पडतात. मुळात तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये भाष्य केलं गेलेलं आहे की शिवाजी महाराजांनी मुस्लिमांसाठी गडावरती मस्जिद बांधली पण मुस्लिम सैनिक होते त्यांच्यासाठी महाराजांनी रायगडावर मस्जिद पण बांधली होती किंवा महाराजांच्या सैन्यामध्ये अमुक अमुक एवढे लोक होते किंवा सैन्य दल होतं. हे सगळं जे सांगणं आहे ते मला असं वाटतं कदाचित लेखकाने लिहिताना याचा अभ्यास केला असावा आणि म्हणून लिहिलंय. जर लिहिलं असेल म्हणजे पुरावे असतील आणि लिहिले असेल तर उत्तम आहे. नसेल तर उगाच आपण मोठेपणा दाखवणं मला योग्य वाटत नाही. कारण कसं आहे की आपण प्रत्येक वेळा बघायला गेलो ना की आपण जे